हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग। नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आज जातोय TRTIचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी नाशिक येथे। तर चला आजच्या व्हिडिओला कंटिन्यू करूया। A few moments later. मित्रांनो, वनित आलोय आणि आता इथे जो रस्ता काढतोय प्रत्येकी दोन डॉक्युमेंट्स म्हणून उशीर होणार आहे। फोटो वगैरे काढायचे होते। A few moments later. A few moments later. मित्रांनो, TRTI हा नेमका काय विषय आहे हे तुम्हाला जरा पेचत पाडणारा विषय वाटत असेल, पण मी आहे ना, मी तुम्हाला सर्व सांगतो। टार्टी, बार्टी, सारथी या तीन संस्थांपैकी टार्टी ही जी संस्था आहे ती संस्था म्हणजेच TRTI संस्था। TRTI ही एक आदिवासी विकास संस्था आहे। तसेच उरलेल्या दोन ह्या संस्था अदर कास्टमध्ये मोडतात। तर TRTI ही एक आदिवासी विकास संस्था आहे। या संस्थेमार्फत आपल्याला सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जातं। आपल्या जवळच्या एखाद्या अकॅडमीला ॲडमिशन करून, म्हणजे नाशिकमध्ये त्यांनी काही अकॅडमीज दिले आहेत। त्या अकॅडमीमधून आपण कोणती जी आपल्याला पाहिजे असेल ती अकॅडमी निवडायची आणि त्या अकॅडमीला मी आज जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं। तर तुम्हाला डायरेक्ट आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार नाही, कारण त्याचं ऑनलाईन अगोदर अर्ज सुटले होते। ते अर्ज भरून मग अशा प्रकारचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणि मग पुढची प्रोसेस ती दिली जाईल। तर हीच प्रोसेस करण्यासाठी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मग मी माझं ॲडमिशन डिक्लेअर करण्यासाठी इथे आलो होतो। त्यासाठी पण मोकार कॉम्पिटिशन, मोकार गर्दी होऊ शकता। A few moments later. अरे बापरे, सकाळी 11 वाजता गेलेलो मी, डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता रिटर्न होतोय। मित्रांनो, एवढा टाईम लागू शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असा मी अंदाज पण लावला नव्हता। मेन पोलीस भरतीसाठी जेवढा वेळ लागत नसेल एवढा वेळ तिथे अकॅडमीत व्हेरिफिकेशन करण्यासाठी घेतला। तर खूपच अवघड प्रोसेस होती आणि खूपच टाईम कन्झ्युम करणारी प्रोसेस होती। ती आटोपून आता फायनली मी घरी निघतोय।